55 वर्षे वय असलेला व्यक्ती त्याच्यासोबत एका 25 ते 26 वर्षे वयोगटातील एका महिलेला घेऊन दवाखान्यामध्ये आलेला होता. डॉक्टर 11 वाजता येणार होते, त्यामुळे हे 10 वाजता लवकर येऊन बसलेले. आता डॉक्टर ज्या वेळेला येतात त्यावेळेला बघतात एक वयस्कर व्यक्ती बसलेले आहे. डॉक्टर तिथल्या गार्डाला सांगतात की या वयस्कर व्यक्तीला आत पाठवून द्या. त्याच्यासोबत ती महिला पण आतमध्ये जाते. डॉक्टर विचारतात की काय झालं? त्यावेळेला तो डॉक्टरला सांगतो की ही जी महिला आहे हिच्या पोटात दुखत आहे. आता ते डॉक्टर विचारतात की हे कोण आहे? तर तो म्हणतो की माझी सून आहे. तर ते म्हणतात की तुमचा पोरगा कुठं आहे? डॉक्टरला सांगतो की माझा पोरगा बाहेर कामाला गेलेला आहे त्यामुळे मी घेऊन आलोय. ठीक आहे. डॉक्टर विचारल्यानंतर त्या महिलेला चेक करायला लागतात. थोडं तो पडदा बाजूला सारून डॉक्टर तिला म्हणतात की काय झालं बाळा बोल. कसं काय दुखतंय? काय रात्री खाल्लं होतं का? त्यावेळेला सुरुवातीला तर ती काय बोलत नव्हती. पण काही वेळानंतर जास्तच पोटात दुखायला लागलं तर त्या महिलेने त्या डॉक्टरांना म्हणले की माझ्या त्या गुप्तांगामध्ये ना कंडोम अडकलेत. ते काढून द्या तेवढे त्याच्यामुळे पोट दुखत आहे. आता डॉक्टरांना शॉक बसला की हे कसं काय होऊ शकतं? डॉक्टरांनी चौकशी चालू केली की कसं काय झालं? काय विषय? मी काढून तर देतो पण त्याच्या अगोदर मला पूर्ण हिस्ट्री सांगावी लागेल. त्यावेळेला डॉक्टरांनी जे ऐकलं त्याच्यावरती त्यांचा विश्वास पण बसला नाही आणि डायरेक्ट त्यांनी जाऊन त्या म्हाताऱ्याच्या कानाखाली लावली. तर असं का झालं याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगतो. जी स्टोरी होती की सोशल मीडियावरती व्हायरल झालेली स्टोरी आहे. रिअल स्टोरी आहे. तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये पुणे शहरातील एका छोट्याशा ठिकाणावरून होते. आता या ठिकाणी राहणारा अमर नावाचा 28 वर्षाचा व्यक्ती काही वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं, पण त्याला कामानिमित्त कायम बाहेर राहावं लागायचं. त्याचं कामच असं होतं की त्याला कायम बाहेर जावं लागायचं. कधी आठवड्यातून 3 दिवस, कधी 2 दिवस अशा प्रकारे तो बाहेर असायचा. आता नवीन-नवीन ज्यावेळेला लग्न होतं त्यावेळेला तर ऑफिसवाल्यांनी समजून घेतलं की थोडं त्याला पाठवत नव्हते. पण जसं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, त्यावेळेला त्याला पाठवून द्यायचे. आता काही त्याला पर्याय नव्हता. पोटापाण्यासाठी करावं लागायचं. तो पण जायचा. ज्यावेळेला पण घरी असायचा त्यावेळेला पत्नीसोबत चांगल्या प्रकारे राहायचा. त्याच्या घरामध्ये त्याचे 55 वर्षाचे वडील, त्याची पत्नी आणि हा अमर तिघंच राहायचे. त्याच्या पत्नीचं नाव अनुश्री. आता ही अनुश्री साधारणतः 12वी शिकलेली पोरगी. थोडीफार हुशार होती. ज्यावेळेला तिच्या हातामध्ये मोबाईल आला होता, त्यावेळेला तिने काही वेळेला Instagram अकाउंट ओपन केलं, काही वेळेला Facebook ओपन केलं, YouTube ओपन केलं. आता तिला सोशल मीडियाचा नाद लागला होता. ज्यावेळेला पण सोशल मीडियावरती बघायची की तिच्या वयाच्या पोरी कशाप्रकारे राहतायत, कशाप्रकारे अर्धे-अर्धे कपडे घालून डान्स करतात, पैसे उडवतात, शॉपिंग करतात. आता तिलाही तसंच वाटायचं की आपल्याकडे तसं असावं पण तिची सॅलरी 25,000-30,000 बाकी घर भाडं, घराचा खर्च मिळून त्यांच्या हातात 5,000-6,000 राहायचे. त्याच्यावरती तर भागणार नव्हतं. तिने विचार केला की आता मी करू काय? कसा पैसा कमवू? भरपूर दिवस झाले, 1 वर्ष गेलं पण तिचं डोकं चालत नव्हतं. या अनुश्रीने विचार केला की आपण पण जर व्हिडिओ बनवले, साधारणतः डान्सचे वगैरे, तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे रीच मिळेल. त्याच्यातून स्पॉन्सरशिप वगैरे घेऊन आपण नक्कीच मोठं होईल. आपलं शौक पूर्ण करेल. तिने तसंच केलं. रील वगैरे बनवायला चालू केलं. थोडं ठुमके मारणे. वय झालेली, लग्न झालेली महिला. शरीर भरून आलेलं होतं. आता ज्यावेळेला महिला व्हिडिओ बनवते डान्सचे, व्हायरल होणारच. लाखात व्हिडिओचे व्ह्यूज जाऊ लागले. नवीन-नवीन पोरांचे मेसेज डीएममध्ये यायला लागले. आता महिलेच्या मेसेज येतात मग तिला आता समजत नव्हतं की ती काय बोलावं, रिप्लाय काय द्यावा, कोणाला हाय हॅलो म्हणायची. त्यावेळेला कधी-कधी पतीसोबत व्हिडिओ बनवायची, तिच्या सासऱ्यासोबत व्हिडिओ बनवायची. त्यावेळेला पोरं काय म्हणायची की तुमची जोडी काय सूट होत नाही बरं का पतीसोबत. तुम्ही कसं करताय? तुम्ही माझ्यासोबत असता तर मी तुम्हाला महाराणीसारखं ठेवलं असतं. ज्यावेळेला असे कमेंट वाचायची, असे डीएम वाचायची, त्यावेळेला तिचंही डोकं ठणकायचं की खरंच बोलतेत. तिला माहीत नव्हतं की सोशल मीडिया आहे. फक्त इथं वरून-वरूनच बोलतात. कोणीही कोणासाठी काही करत नाही. आता अनुश्री तिच्या पतीसोबत वाद घालत होती. वाद घालत-घालत या दोघांमध्ये एवढा वाद वाढला की त्यांच्यामध्ये संपर्कच कमी झाला. संबंध बनणे कमी झाले, संपर्क कमी झालं, बोलणं चालणं सगळं कमी झालं. त्यावेळेला नवीन-नवीन पोरांचे मेसेज होते ते रिप्लाय देत-देत काही पोरांसोबत ओळख झाली. आता त्यांना ती महिला काय करायची बोलवून घ्यायची सोबत. बोलण्यासाठी पैसे, याच्यासाठी पैसे, फोटो पाठवण्यासाठी पैसे तसं काम चालू केलं होतं. अनुश्रीला आता याच्याबद्दल काही अडचण नव्हती. पैसे येत होते, सगळं चालू होतं. हळू ती पोरं फोटोवरून, फोनवरून डायरेक्ट घरी यायला लागले होते. ज्यावेळेला पण पती बाहेर जायचा त्यावेळेला बोलवून घ्यायची
आणि त्यांच्यासोबत ते काम करायची, त्याचे पैसे घ्यायची आणि तिचे जे शौक आहेत ते पूर्ण करायची. हे सगळं चालूच होतं. या सगळ्यावरती लक्ष ठेवून होता तिचा सासरा. अनुश्रीच्या सासऱ्याला ही सगळी गोष्ट लक्षात आलेली होती. पण तो तिला काही बोलत नव्हता. कारण त्याला दुसरीकडे जाण्यासाठी काही जागाच नव्हती. जर तिच्या सुनेने हाकलून दिले, तर तो काय करणार होता? जे चालू आहे ते चालू दिलं त्यानं. पण त्याला आता भरपूर दिवस झालं बघतोय, रोज बघतोय. त्याची ही इच्छा होऊ लागली. माझ्याकडे पण काय थोडेफार रुपये आहेत, तर ते तुला दिले तर तू मला करू देशील का? ती अनुश्री म्हणली, "हो, मला काही अडचण नाही. पैसे दे, कर तू कधीही." आता त्यावेळेला तो तिला 10,000 द्यायचा, 5,000 द्यायचा. त्याच्यापाशी 2-3 लाख रुपये सेव्हिंग होती. त्याच्यात त्याचं चालू होतं. हा म्हातारा चलाख त्याने हळू पैसे देऊन त्याची निम्मी सॅलरी संपवली. जी सेव्हिंग होती ती संपवली. अनुश्रीची आता चांदीच चांदी होती. घरातून पैसे यायचे, बाहेरून पैसे यायचे. त्यामुळे तिला कसलं टेन्शन नव्हतं. पण जसं दिवस जातील, तसं जास्त लोकांसोबत केल्यामुळे ती जागा आता म्हणजे कसं आहे, आता ही पोरं कमी यायला लागली होती तिच्यापाशी. कोणी येऊन झालं. आता तरुण पोरं कोण येत नव्हतं तिच्याकडे. एकदा येऊन गेले की त्यांना माहिती होतं ही आता काही उपयोगाची राहिलेली नाही. त्यामुळे कोणी येत नव्हतं. पण तिचा सासरा तिच्यासाठी रोजच होता. त्यामुळे एक दिवशी असंच संबंध करताना या महिलेच्या ना, जसं की मी तुम्हाला सांगितलं, वय झालेलं म्हातारं होतं. आता कधी-कधी करताना जागेला झोपून जायचं ते ठिकाण. त्यावेळेला त्याने पाकीट लावून करायचे. काही वेळेला ह्या महिलेचं पण जागा मोठी झालेली. कंडोम आतच राहिलं करताना आणि तिचं पोट दुखायला लागलं दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीनंतर. ते डॉक्टरांकडे गेले त्यावेळेला ही पूर्ण घटना उघडकीस आली. डॉक्टरांनी डायरेक्ट तिच्या पतीला कॉल केला. आता त्यावेळेला अमरला कॉल आला. अमर त्या ठिकाणी पोहोचला. त्याने जे दृश्य बघितलं ते वाईट होतं त्याच्यासाठी. त्या ठिकाणी त्याने कोर्टात केस टाकली डिव्होर्ससाठी. या दोघांचा डिव्होर्स वगैरे झाला. त्याने तिच्या विरोधात कंप्लेंट दाखल केली. त्यावेळेला पूर्ण घटना व्हायरल झाली. तर मित्रांनो, अशा काही घटना घडत असतात आपल्या आसपास. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा.